नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्सचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहे. तर चला बघा मित्रांनो, सर्वात आधी याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो आहे मीनचा. जर आपल्याला क्वेश्चन आला आहे की डायरेक्ट मेथडनी सॉल्व करा म्हणून, तर मीनचा हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. तर मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन यन. म्हणजे हे काय आहे, एक्स आय एफ आय द सम ऑफ ऑल स्कोर्स, ठीक आहे, अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल. त्यानंतर बघा, या फॉर्म्युल्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला होता, फाइंड द मीन फ्रॉम गिवन व्हॅल्यूज. आपल्याला व्हॅल्यू दिल्या होत्या आणि हा क्वेश्चन जो आहे तो आला होता एक्झाम जुलै 2023 मध्ये. तर बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे मीनचा. तर आपण फॉर्म्युला लिहून घ्यायचा आधी. मीन इज इक्वल टू एक्स बार समेशन एक्स आय एफ आय अपॉन यन. आता यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या होत्या. बघा, दिलेल्याच आहे, तर आपण व्हॅल्यू पुट करणार अपॉन यनची आपल्याकडे व्हॅल्यू आहे 50 आणि याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. तर याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 25.3. ठीक आहे. तर एक छोटंसं एक्झाम्पल होतं हे, आणि एक्झाम जुलै 2023 मध्ये आलेलं होतं. ठीक आहे. तर बघा, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे एक्झाम मार्च 2020. अ मिल्क सेंटर सोल्ड milk to 50 customers. The table below gives the number of customers and the milk they purchased. Find the mean. बघा, इथे मीन म्हटलं आहे त्यांनी, ऑफ द मिल्क सोल्ड बाय द डायरेक्ट मेथड, आणि डायरेक्ट मेथड म्हटलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला डाटा गिवन होता इथे मिल्क सोल्ड इन लिटरमध्ये दिलेला आहे नंबर ऑफ कस्टमर्स. ठीक आहे. आता याला सॉल्व करताना बघा कसं करणार आपण. बघा, पहिला जो आपण एक टेबल बनवून घ्यायचा, त्याच्यामध्ये जो पहिला कॉलम आहे तो असतो क्लास. क्लास म्हणजे इथे बघा, मिल्क सोल्ड जे दिलेला आहे तो आपला क्लास झाला. 1 2 2 आपण लिहून घ्यायचं, ते 2 3 3 4 4 5 5 6. ठीक आहे. आता क्लास मार्क काय असते, क्लास मार्क म्हणजे 1 आणि 2च्या बरोबर मधोमध मिडल व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. तर ती असते 1.5 आहे बघा याच्या मधोमध. त्याच्यानंतर 2 आणि 3च्या मध्ये 2.5 येणार. 3 आणि 4च्या मध्ये 3.5 आहे. 4 आणि 5च्या मध्ये आहे 4.5, आणि 5 आणि 6च्या मधोमध आहे 5.5. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय असते, नंबर ऑफ कस्टमर्स आहे एफ आय. तर नंबर ऑफ कस्टमर आपल्याला दिलेले आहे इथे 17 13 10 7 आणि 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला त्यांनी मीन काढा म्हटलं आहे. बघा, मीनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि डायरेक्ट मेथड म्हटलेला आहे. बघा, डायरेक्ट मेथड. तर काय करणार, इथे आपण इथे लिहून घेऊ. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा आधी. ठीक आहे. तर आपण इथे लिहिणार वी हॅव फॉर्म्युला
आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, मीन इज इक्वल टू एक्स बार समेशन एक्स आय एफ आय अपॉन यन. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू इथे फाइंड करायच्या आहे. ठीक आहे, आता बघा यन म्हणजेच काय असते, आपला समेशन एफ आय असतो. ठीक आहे, यन म्हणजेच काय आहे, समेशन एफ आय. ठीक आहे, आता समेशन एफ आय कुठून मिळेल आपल्याला, बघा ही फ्रिक्वेन्सी दिली आहे, या सर्वांची आपण करणार ॲडिशन. ठीक आहे, तर सर्वांची ॲडिशन जर आपण केली तर आपल्याला ते मिळते 50. ठीक आहे, आणि आता बघा इथे आपल्याला काय काढायचं आहे, क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. आता क्लास मार्क किती आहे आपल्याकडे, बघा हा कॉलम आहे क्लास मार्कचा आणि हा आहे फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे, तर आपल्याला एक्स आय एफ आय करायचं आहे इथे, म्हणजे 1.5नी आपण 17ला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळते 25.5, त्यानंतर 2.5 इंटू 13 करणार आपण, तर आपल्याला मिळेल 32.5, त्यानंतर 3.5 इंटू 10 आपल्याला मिळेल 35.0, 4.5 इंटू 7 करणार आपण 31.5. सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 5.5 इंटू 3 करणार आपण, तर आपल्याला मिळते 16.5. ठीक आहे, आता समेशन म्हणजे काय, समेशन एक्स आय एफ आय म्हणजे आपल्याला इथे सर्वांची ॲडिशन करावं लागते इथे. तर आपण जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 141. ठीक आहे, तर बघा कोणकोणत्या व्हॅल्यू मिळाल्या, यन इज इक्वल टू समेशन एफ आय आपल्याकडे, तर समेशन एफ आय आपल्याला मिळाला 50. त्यानंतर आपल्याला बघा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे समेशन एक्स आय एफ आय, तर ती पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली 141. ठीक आहे, तर आपण आता व्हॅल्यू पुट करू फॉर्म्युल्यामध्ये, समेशन एक्स आय एफ आय 141 अपॉन यन किती आहे आपल्याकडे 50, तर इथे 50 पुट करणार. ठीक आहे, आणि बघा आता याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व केल्यानंतर आपल्याला बघा काय मिळेल, आपल्याला मिळेल 2.82. ठीक आहे, मग लास्टमध्ये आपण ॲन्सर लिहिणार, द मीन ऑफ मिल्क सोल्ड इज 2.82 लिटर. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम जुलै 2023 आणि मार्च 2025मध्ये विचारला होता हा क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 10 अँड द टाईम दे यूटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. तर बघा मीन काढा म्हटलेला आहे आणि डायरेक्ट मेथड यूज करा म्हटलेला आहे आपल्याला. ठीक आहे, आणि इथं आपल्याला त्यांनी डाटा दिलेला होता. ओके, आता मार्च 2025ला जो क्वेश्चन आला होता त्याच्यामध्ये आपल्याला बघा नंबर ऑफ स्टुडंट त्यांनी चेंज करून दिले होते, 8, 14, 18, 10 होतं. ठीक आहे, तर आपण हे एक्झाम्पल जुलै 2023मध्ये ज्या पद्धतीने विचारलं होतं त्या पद्धतीनं करणार. तुम्ही या व्हॅल्यू घेऊन सॉल्व करून पाहू शकता. ठीक आहे, तर बघा आता क्लास काय असते आपला, सुरुवातीला सोल्युशनमध्ये आपण असा टेबल तयार करून घेणार आणि त्यामध्ये फर्स्ट कॉलम जो असते तो असते आपला क्लास.
आता तुम्हाला काय गिवन आहे यामध्ये, टाईम दिलेला आहे बघा अवर्समध्ये 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10. ठीक आहे. आता यामध्ये बघा क्लास मार्क असते, दुसरा जो आपला कॉलम आहे तो आहे क्लास मार्कचा. तर क्लास मार्क जो असते तो XI ने आपण त्याला डिनोट करतो. तर यामध्ये बघा आता 0 to 1च्या मधोमध कोण आहे, बरोबर 1 असतो. 2 आणि 4च्या मध्ये आहे 3, 4 आणि 6च्या मध्ये 5 आहे, 6 आणि 8च्या मध्ये आहे 7, 8 आणि 10च्या मध्ये आहे 9 मधोमध. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स, FI ने डिनोट करतो आपण. तर नंबर ऑफ स्टुडंट बघा काय आहे, 7, 18, 12, 10 आणि 3. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी असते आपली, म्हणजे XI इंटू FI करतो आपण. तर XI म्हणजे हा कॉलम आहे, FI म्हणजे हा कॉलम. तर 1 इंटू 7 करणार आपण, तर आपल्याला मिळेल 7. 3 इंटू 18 करणार तर आपल्याला मिळते 54. 12 इंटू 5 करणार आपण, आपल्याला मिळेल 60. 7 इंटू 10 70. 9 इंटू 3 27. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो असतो, आपण इथे N फाइंड करतो, म्हणजेच समेशन FI. समेशन FI किती मिळते आपल्याला बघा इथे, जर आपण याची ॲडिशन केली तर ते मिळेल आपल्याला 50. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इथे या सर्वांची ॲडिशन करायची आहे, त्याला लिहितो आपण समेशन XI FI इज इक्वल टू, आपण जर यांची ॲडिशन केली सर्वांची तर आपल्याला मिळेल 218. ठीक आहे. त्यानंतर बघा आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आपण. फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू X बार, जो आपण याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये यूज केला होता, सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. समेशन FI XI किंवा XI FI आपण लिहू शकतो, आणि सम N अपॉन N. ठीक आहे. तर आपल्याकडे बघा न्यूमरेटरची पण व्हॅल्यू आहे आणि डिनॉमिनेटरची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडे. तर आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार 218 अपॉन N आहे आपल्याकडे 50. आता याला सॉल्व करायचं. ठीक आहे. आपल्याला डिव्हिजन करता येते, आपल्याला व्हॅल्यू मिळेल 4.36. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण लास्टमध्ये ॲन्सर लिहू शकतो, द मीन टाईम स्पेंड बाय अ स्टुडंट इज, किती मिळालं आपल्याला, 4.36 आवर्समध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम नोव्हेंबर 2020मध्ये विचारलं होतं, इफ समेशन FI DI इज इक्वल टू 108, समेशन FI इज इक्वल टू 100, देन फाइंड D बार. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे हे ॲज्युम मीनचं आहे. ठीक आहे. ते ॲज्युम मीनचा जो फॉर्म्युला होता आपला, ॲज्युम मीनसाठी जो फॉर्म्युला असते तो असते मीन X बार इज इक्वल टू A प्लस D बार. ठीक आहे. तर याच्यामधला जो D बार आहे तो यांनी फक्त आपल्याला इथं फाइंड करायला सांगितला होता. तर बघा सोल्युशनमध्ये आपल्याला काय काय गिवन आहे, समेशन FI DI इज इक्वल टू 108 त्यांनी दिलं होतं, आणि समेशन
एफ आय इज इक्वल टू 100. आता डी बार काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपल्याकडे समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. बस यामध्ये व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या होत्या. समेशन एफ आय डी आय आहे आपल्याकडे 108 अपॉन समेशन एफ आय आहे 100. ठीक आहे. जर आपण याला सॉल्व केलं, बघा आता आपण कसं सॉल्व करतो, डिनोमिनेटरमध्ये जर 100 असेल तर आपण इथे 2 डिजिटच्या आधी पॉईंट देत असतो, तर आपल्याला ॲन्सर मिळेल 1.08. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2023 मध्ये आलेला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल अँड फाइंड मीन. ठीक आहे. आता त्यानंतर त्यांनी दिला होता ॲज्युम मीन ए इज इक्वल टू 300. आणि आपल्याला बघा त्यांनी टेबल हा जो आहे त्यांनी दिलेला होता. यामध्ये सर्व व्हॅल्यू वगैरे काढून दिलेले आहे. बघा समेशन एफ आय दिलेला आहे, समेशन एफ आय डी आय दिलेला आहे. तर सोल्युशनमध्ये आपल्याला फक्त याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचा होता. जो ॲझ्युम मीन मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपल्याकडे मीन एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. ठीक आहे. तर बघा यामध्ये ॲज्युम मीन ए आपल्याला दिलेला आहे आणि डी बार आपल्याला काढायचा होता. तर डी बार काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो असतो आपला समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. तर आधी आपण डी बार काढून घेऊ. बघा समेशन एफ आय डी आयची व्हॅल्यू पुट केली आपण, त्यानंतर समेशन एफ आय. ठीक आहे. 0 0 कॅन्सल करणार, 32 अपॉन 5 मिळालं आपल्याला. आणि याला जर आपण पुढे सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल 6.4. हा झाला आपला डी बार. ठीक आहे. आता बघा आपल्याला फक्त डी बारची व्हॅल्यू आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. मीन जो आहे मीन एक्स बार इज इक्वल टू ए आपल्याला दिलेला आहे बघा याच्यामध्ये 300 प्लस डी बार आपल्याला मिळालेला आहे 6.4. ठीक आहे. जर आपण ॲडिशन केली याची दोघांची तर आपल्याला काय मिळेल 306.4. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2023 मध्ये आलेला आहे. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्रीज इन अ ग्रो अँड देअर एल्ड ऑफ मँगोज. फाइंड द मीडियन ऑफ डाटा. तर त्यांनी आपल्याला बघा इथे मीडियन फाइंड करायला लावलेला आहे आणि आपल्याला डाटा इथे गिवन होता. ठीक आहे. नंबर ऑफ मँगोज दिलेले आहे आणि नंबर ऑफ ट्री आपल्याला इथे दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपण आता बघा इथे सॉल्व करताना आपल्याला सुरुवातीला एक टेबल आपण इथे तयार करून घ्यायचा. ठीक आहे. टेबलमध्ये व्हॅल्यूज आपण इथे लिहून घेऊ. आपल्याला काय काय डाटा गिवन आहे. तर जो क्लास आहे आपला तो काय असतो, नंबर ऑफ मँगोज. तर ते लिहून घेणार आपण. (152, 200, 202, 250, 252, 300. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ते पण आपण लिहून घेणार. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, म्हणजे फॉर्म्युला आपला
मेडियनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा काय असतो फॉर्म्युला. मेडियन इज इक्वल टू यल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ. सी एफ म्हणजे कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, जी आता आपल्याला इथे काढावी लागेल. ठीक आहे. अपॉन एफ इंटू एच. आता यामध्ये बघा सर्वात आधी बघा यल काय असतो. यल असते आपली लोअर बाउंड्री ऑफ मेडियन क्लास. आता इथे आपल्याला मेडियन क्लास काढावा लागेल आधी. त्याची जी लोअर बाउंड्री राहील याच्यामध्ये, जसं आपण जर 50 आणि 100 हे जर कन्सिडर केलं तर यामध्ये लोअर बाउंड्री जी आहे ती 50 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एन अपॉन 2. तर आपल्याला माहीत आहे की आपण फ्रिक्वेन्सीची जर ॲडिशन केली तर आपल्याला एन मिळतो. ठीक आहे. आणि जर एनला 2ने डिवाईड केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळून जाते. त्यानंतर कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे बघा, इथे कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. तर याच्यावरून आपण कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करणार. एफ आहे आपल्याकडे. एफ काय असतो, फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास. आणि एच जो आहे, एच म्हणजे होते विड्थ ऑफ मेडियन क्लास. तर विड्थ काढायची असते याच्यामध्ये. जसं बघा 250 आणि 300मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 50चा. 200 आणि 250मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 50चा. तर तो हा जो आहे 50 जो मिळत आहे आपल्याला, तो आहे आपला एच. ठीक आहे. आता आपण कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढू. बघा कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची. बघा हे 33 जे इथं दिलेले आहे आपल्याला, आपण इथे लिहून घ्यायचे. ठीक आहे. हे 33 आपण करू या 30मध्ये ॲड करणार. तर आपल्याला मिळते 63. त्यानंतर हे 63 आपण या 90मध्ये ॲड करणार. तर आपल्याला मिळते 153. ठीक आहे. 153 आपण 80मध्ये ॲड करणार. आपल्याला मिळेल 233. आणि 233 आपण ॲड करणार 17मध्ये. तर आपल्याला मिळते 250. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता इथे एन काढायचं आहे. एन इज इक्वल टू काय असते आपला, समेशन एफ आय. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळते बघा, या सर्वांची जर आपण ॲडिशन केली तर तुम्हाला मिळेल 250. ठीक आहे. किती मिळाला एन मिळाला आपल्याला 250. त्यानंतर बघा पुढे आपल्याला काढायचं आहे एन अपॉन 2. एन अपॉन 2 काढायचं आहे. तर कसं करणार, 250 अपॉन 2 किती मिळते आपल्याला, 125. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एन अपॉन 2ची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती आहे 125. त्यानंतर बघा आता काय करायचं, 125 बघा कोणाच्या मध्ये येईल. 33 आणि 63च्या मध्ये येतात का चेक करायचं. याच्यामध्ये नाही येणार. 63 आणि 153च्या मध्ये 125 येतात. ठीक आहे. त्यामुळं याला काय करायचं, याला म्हणायचं कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तुम्हाला बघा कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळून जाते. सी एफची व्हॅल्यू आपल्याला 63 मिळते. आणि जो आपला मेडियन क्लास तयार होतो तो आपल्याला हा मिळतो. ठीक आहे. हा जो आहे हा आपल्याला मिळतो मेडियन क्लास. ठीक आहे. आपल्याला मिळतो मेडियन क्लास. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला जी फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला एफची व्हॅल्यू मिळून जाते. हा आपला एफ मिळतो आपल्याला इथे. ठीक आहे. एफ मिळाला. त्यानंतर बघा आता काय काय व्हॅल्यू मिळाल्या आपण इथे लिहून घेऊ. आपल्याला बघा इथे कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाली आहे 63. त्यानंतर बघा एफ मिळाला आपल्याला, एफ मिळाला आहे 90. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये आपल्याला बघा एचची पण व्हॅल्यू इथे मिळते यामध्ये. बघा हा जो इथे त्यांनी आपल्याला हा इंटरवल दिला आहे 150 to
200. याच्यामध्ये लोअर जे आहे तो काय आहे आपल्याला यल मिळून जाते. लोअर लिमिट जी आहे याच्यामध्ये ती आहे 150 आणि एच मिळेल आपल्याला बघा, विड्थ असते ती. तर 150 आणि 200मध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर तो आहे 50चा. ठीक आहे, बघा सर्व व्हॅल्यू मिळाले आपल्याला. आपण काय करणार, आपला जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये पुट करणार. तर बघा आता मेडियन काढा म्हटलं आहे, मेडियनचा फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे, त्यामध्ये आपण पुट करणार. यल किती आहे बघा आता 150. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये आता बघा n/2 आहे आपल्याकडे 125 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 63 मिळाली आहे अपॉन एफ किती आहे आपल्याकडे 90 इंटू एच किती आहे आपल्याकडे 50. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथे काय होईल, 0 कॅन्सल करून टाकू आपण, इथे प्लस पाहिजे. हां ठीक आहे, तर बघा 150 प्लस, आता कसं होणार कॅल्क्युलेशन बघा, इथे काय करणार आपण 125 मायनस 63 करायचे आपल्याला. तर किती मिळतात 62 अपॉन 9 आणि हे 5 इथे मल्टिप्लिकेशनला जाईल. ठीक आहे, त्यानंतर आता बघा काय होईल 150 प्लस, आता बघा याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 5नी 62ला मल्टिप्लाय करायचं तर आपल्याला मिळेल 310 अपॉन 9. ठीक आहे, त्यानंतर आपण आता याचं डिव्हिजन करून घेऊ. डिव्हिजन मिळेल 34.4. ठीक आहे, आणि आपण जर यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल बघा 184.4. ठीक आहे, चला नेक्स्ट टॉपिक आहे आपला मोड. तर मोड इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे यल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये क्वेश्चन बघा कसा आला होता एक्झाम मार्च 2024ला. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल shows the classification of the number of vehicles and the volume of petrol filled in them. Find the mode of the volume. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपल्याला त्यांनी मोड काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, मोड, आणि तुम्हाला हा टेबल त्यांनी दिला होता. ठीक आहे, टेबलमध्ये डाटा आपल्याला दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा मोड काढा म्हटलं आहे तर आपण काय करणार, सर्वात आधी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर आपण फॉर्म्युला लिहून घेणार. बघा वी हॅव मोड, मोडचा फॉर्म्युला आपल्याकडे इथे, तो आपण लिहून घेणार यल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2. ठीक आहे, इंटू एच. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये जे पण आहे F1 F0 F2 एच यल या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या आहे. ठीक आहे, तर आता बघा सुरुवातीला याच्यामध्ये F1 काढू आपण. ठीक आहे, तर तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये चेक करायचं आपण की लार्जेस्ट नंबर कोणता आहे. तर याच्यामध्ये बघा 40 आहे, तर त्याला आपण F1 म्हटलं. ठीक आहे, त्याच्या वरची जी इथे 33 आहे तो आपला
F0 होतो. ठीक आहे. 27 जो आहे त्याच्या खालचा बघा F1च्या खाली जो आहे तो आपला F2 होईल. ठीक आहे. बघा F0, F1, F2 आपल्याला मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे जो F1 आपल्याला इथे मिळाला आहे तर तो जो असते तो आपला आहे आता इथे मॉडेल क्लास. ठीक आहे. मॉडेल क्लास हा झाला आपला मॉडेल क्लास. ठीक आहे. आता बघा तुम्हाला व्हॅल्यू मिळालेले आहे. आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू शकतो. आता हे बघा हे काय झाली इथे लोअर लिमिट दिली आहे त्यांनी 3.5. तर आपल्याला मिळाल्या बघा व्हॅल्यू काय काय मिळाल्या. यल आहे आपल्याकडे 3.5. ठीक आहे. F1 किती आहे आपल्याकडे 40 आहे. F0 आहे 33. F2 आहे आपल्याकडे 27. ठीक आहे. आणि आता बघा याच्यामध्ये H काय असतो आपला विड्थ असते. विड्थ म्हणजे याच्यामध्ये बघा 0.5 आणि 3.5 किंवा तुम्ही 3.5 आणि 6.5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 3चा डिफरन्स येतो 3चा. ठीक आहे. तर या सर्व व्हॅल्यू काय करणार आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार इथे. तर आपल्याला काय मिळते. आपल्याला मिळते बघा मोड इज इक्वल टू यल किती आहे आपल्याकडे 3.5 प्लस F1 किती आहे आपल्याकडे 40 मायनस 33 अपॉन 2. F1 आहे 40 मायनस F0 किती आहे 33. F2 आहे 27. ठीक आहे. इंटू H किती आहे आपल्याकडे 3. आता आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. ठीक आहे. तर 3.5 ॲज इट इज आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ इथे. तर 40 मायनस 33 आपल्याला मिळेल 7 अपॉन 40 इंटू 2 80 मायनस. आता बघा इथे दोघांचं पण साईन इथे मायनस आहे. ठीक आहे. तर आपण मायनस इथे कॉमन काढू शकतो. तर आपल्याला काय मिळते बघा इथे 33 प्लस 27. ठीक आहे. आपण मायनस साईन कॉमन काढलो इंटू 3. त्यानंतर बघा 3.5 प्लस 7 ॲज इट इज 80 मायनस. आता इथे काय होईल या दोघांची ॲडिशन बघा आपल्याला मिळते. दोघांची ॲडिल 33 प्लस 27 60 मिळते. ठीक आहे. इंटू 3. नेक्स्ट स्टेप 3 प्लस 5 प्लस 3.5 प्लस बघा इथे 7 अपॉन 80 मायनस 60 आपल्याला मिळेल 20 इंटू 3. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय होईल. सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3.5 प्लस 7 इंटू 3 करणार आपण. आपल्याला मिळते 21 अपॉन 20. ठीक आहे. आता या इथे जर आपण 21 अपॉन 20 केलं 21 अपॉन 20 तर आपल्याला त्याचं ॲन्सर मिळते 1.05. ठीक आहे. तर या दोघांची जर आपण ॲडिशन केली आता इथे तर आपल्याला मिळेल 4.55. ठीक आहे. तर त्यामुळे आपण लास्टमध्ये इथे लिहू शकतो देअरफॉर द आपल्याला त्यांनी मोड काढायला लावला होता. द मोड ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल फील्ड इज किती मिळाला आहे आपल्याला बघा 4.55 लिटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. फक्त मेन पार्ट आपला कॅल्क्युलेशनचा आहे हा आपल्याला जमला पाहिजे.
बाकी तर इथे फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल आणि बाकी त्यामधल्या व्हॅल्यू काढणं पण सोपं आहे.